हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या सेशनमध्ये आजचा हा स्पेशल व्हिडिओ आहे, अपडेट व्हिडिओ जो आहे तुमच्यासाठी, जो तुम्हाला सांगणार आहे 60 दिवसामध्ये अर्थशास्त्र विषयाचं नियोजन कसं करायचं. 60 दिवसामध्ये नियोजन करायचं म्हणजे नेमकं काय करायचं, तर तुम्हाला सेट एक्झामसाठी पूर्णपणे प्रिपेअर व्हायचं आहे. कारण आता आपल्याकडे आहे फेब्रुवारी आणि मार्च, एप्रिलमध्ये तुमची एक्झाम आहे 7 एप्रिलला. तर या 7 एप्रिलच्या डेटला टार्गेट करत तुम्ही एक्झाम क्रॅक कशी करू शकता याच्याबद्दलचं नियोजन आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बनवलेलं आहे. सो आपण पूर्ण व्हिडिओ बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीने तुम्ही नियोजन करून आपलं लेक्चर्स करू शकता आणि आपलं अभ्यास तुम्ही स्वतः करू शकता. ठीक आहे, सो लेट स्टार्ट. सगळ्यात पहिले 60 दिवसांचं नियोजन करायचंय म्हणजे नेमकं तुम्हाला काय करायचंय, तर काय करायचंय याच्यासाठी आधी तुम्हाला तुमच्या समोर सिलेबस समोर पाहिजे. पेपर 2 इकॉनॉमिक्स साठी तुमच्याकडे टोटल 10 युनिट्स आहेत. या 10 युनिटची नावं मी तुम्हाला समोर दिलेली आहेत. मायक्रो इकॉनॉमिक्स, मॅक्रो इकॉनॉमिक्स, स्टॅटिस्टिक्स अँड इकॉनॉमेट्रिक्स, मॅथमॅटिकल इकॉनॉमिक्स, इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स, पब्लिक इकॉनॉमिक्स, मनी अँड बँकिंग, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स, एन्व्हायरमेंटल इकॉनॉमिक्स, डेमोग्राफी अँड इंडियन इकॉनॉमी. 60 दिवसांचं जर नियोजन तुम्ही केलं तर यामध्ये बघा, प्रत्येक युनिटला तुमच्याकडे 4 ते 5 दिवस येतात. ठीक आहे, 4 ते 5 दिवस प्रत्येक युनिटला दिल्यानंतर तुमचे 50 दिवस होतात. तुम्हाला 10 ते 12 म्हणजे 10 ते 15 दिवस हे तुम्हाला तुमच्या प्रॅक्टिससाठी आणि रिव्हिजनसाठी ठेवायचे आहेत. कारण ही एक्झाम क्रॅक करायची असेल तर तुम्हाला रिव्हिजन खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही असं म्हणू शकता की या 2 महिन्यामध्ये तुम्ही आतापर्यंतच्या पूर्ण लाईफमध्ये जे काही इकॉनॉमिक्स शिकला आहात त्याची रिव्हिजन तुम्हाला करायची आहे एकदम 60 दिवसांमध्ये. ठीक आहे, सो इट इज नॉट पॉसिबल टू कव्हर ऑल द पॉइंट्स. ठीक आहे, तुम्हाला माहिती आहे की यातले सगळेच पॉइंट्स कव्हर करायला गेला तर 60 दिवस सुद्धा तुमच्यासाठी खूप म्हणजे अगदी 100% पेक्षा 5% तुम्हाला हे 60 दिवस आहेत हा सिलेबस कंप्लीट करण्यासाठी. सो याच्यासाठी काय करायचं आहे, तर प्रत्येक युनिटसाठी 4 ते 5 दिवस द्यायचे आहेत आणि या प्रत्येक युनिट मधला काय इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत, काय इम्पॉर्टंट आहे आणि त्यातून तुम्ही पुढे म्हणजे काय नेमकं करायचं आहे, प्रत्येक युनिट मधल्या कुठल्या पार्ट वरती फोकस करायचा आहे, कोणता पार्ट इम्पॉर्टंट आहे, हे तुम्ही 4 ते 5 दिवसामध्ये कंप्लीट करायचं आहे. ठीक आहे, असं झालं तर तुमचा हा पेपर 2 चा सिलेबस कव्हर होईल आणि देन यू विल टर्न टू द प्रॅक्टिस मोड. ठीक आहे, प्रॅक्टिस कडे गेल्यानंतर मग तुम्ही तिकडे आणखीन तुमचा स्कोर वाढवण्यासाठीचा स्कोप आहे जो तुमचा प्रॅक्टिसमुळे होणार आहे. ठीक आहे, प्रॅक्टिस व्यतिरिक्त तुम्हाला आणखीन काय करायचं आहे, व्यतिरिक्त म्हणण्यापेक्षा या सिलेबस नंतर 4 ते 5 दिवस एका सिलेबसला दिले आणि इम्पॉर्टंट पॉइंट्स तुम्ही केले तर याच्या व्यतिरिक्त आणखीन तुम्हाला काय करायचं आहे जे तुम्हाला हेल्पफुल ठरेल हाय स्कोर करण्यासाठी. एक तर तुम्हाला मॉक टेस्ट प्रॅक्टिसवरती जास्त भर द्यायचा आहे. त्याच्यानंतर PYQs जो खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे, बेस आहे तुमच्या एक्झामिनेशनचा. कारण आता हे इम्पॉर्टंट पॉइंट जे आहेत की या सिलेबसमध्ये कोणता पॉइंट इम्पॉर्टंट आहे हे तुम्हाला कशावरून समजणार आहे, PYQs वरून. PYQs म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आणि हे तुम्हाला कुठे मिळतील, तर हे तुम्हाला अवेलेबल आहेत युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवरती. ठीक आहे, आणि या युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवरून तुम्ही हे क्लिअरली पेपर घेऊ शकता, मॅच करू शकता तुमच्या सिलेबसवरती की या युनिटमधून कोणता टॉपिक घेतलेला आहे क्वेश्चनसाठी आणि हा टॉपिक किती इम्पॉर्टंट आहे, म्हणजे एका टॉपिकवरून किती क्वेश्चन्स आलेत. फॉर एक्झाम्पल मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये जर तुम्हाला डिमांड अँड सप्लाय या टॉपिकवरती जर 2 ते 3 क्वेश्चन दिसले तर आपोआपच तुम्हाला समजेल की मायक्रोमधला हा टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे. सो तुम्हाला 100% हा टॉपिक जो आहे तो कव्हर करायचा आहे. तर 4 ते 5 दिवसामधला एक अर्धा दिवस किंवा अर्ध्यातला पण 100 आउट ऑफ 25% तुम्ही या टॉपिकला द्याल आणि यातला कसाही प्रश्न विचारला तरी देखील तुम्हाला याचा आन्सर येईल. सो अशा पद्धतीने तुमचं नियोजन असलं पाहिजे या युनिट्स मधलं. ठीक आहे, सो ते तुम्हाला PYQs वरून मिळेल. मग मॉक टेस्ट प्रॅक्टिस काय आहे, मॉक टेस्ट प्रॅक्टिस हेच आहे की PYQ मधला इम्पॉर्टंट क्वेश्चन तुम्हाला समजला तर या मॉक टेस्ट मध्ये त्या टॉपिकवरचे काही आणखीन क्वेश्चन असतील जे तुम्ही सॉल्व्ह करू शकणार आहात. एकदा का तुमचा पार्ट झाला की तो छोटा पार्ट झाला, त्याचा रिव्हिजन करण्यासाठी किंवा तो किती क्लिअर झालाय हे समजण्यासाठी मॉक टेस्ट प्रॅक्टिस करायची आणि देन मॉक टेस्ट प्रॅक्टिस झाली आणि जर तुमचा आन्सर त्याच्यामध्ये चुकला असेल तर तुम्ही त्या पार्टचे रिव्हिजन करणार. रिव्हिजन झाले म्हणजे तो क्वेश्चन चुकला की आपोआपच तुमच्या लक्षात राहणार की याचा आन्सर हे आहे आणि हे असायला पाहिजे. हे झालं, रिव्हिजन केली आपण त्या पॉइंटची की मग वीक एरियाज आपल्याला क्वेश्चन्स मधून समजले की हे पॉइंट्स इम्पॉर्टंट आहेत आणि या पॉइंट्स वरती प्रत्येक वेळेला प्रॅक्टिस करून PYQs मध्ये किंवा मॉक टेस्ट मध्ये त्या एरियामध्ये किंवा त्या टॉपिक मध्ये या युनिट मधला हा टॉपिक जो आहे जो वीक पडतोय तर त्या टॉपिकला तुम्हाला जास्तीत जास्त भर द्यायचा आहे. 4 पैकी एक अख्खा दिवस जरी तुम्ही त्या टॉपिक्सला दिला
असे 4-5 टॉपिक्स असतील तर तुम्ही त्या अख्ख्या दिवसामध्ये हे करू शकता. ठीक आहे. आणि एखादा युनिट जर तुम्ही स्किप केला की खूपच हार्ड चाललाय आणि वेळ कमी आहे, अशा वेळेस सुद्धा तुम्ही काय करू शकता, त्यातले ते 4-5 दिवस तुम्ही हे टॉपिक्स किंवा हे युनिट स्ट्रॉंग करण्यासाठी यूज करू शकता. फाईन अशा सेटच्या वेटेज प्रमाणे, सेटच्या मार्क्स वेटेज प्रमाणे प्रत्येक युनिट वरती 10 क्वेश्चन्स म्हणजे काय, प्रत्येक युनिटला 20 मार्क्स अशा पद्धतीचा वेटेज मार्क्स वेटेज सेट एक्झामनी दिलेला आहे. ठीक आहे. सो हा कोर्स किंवा हा जो पूर्ण प्रिपरेशन करण्यासाठी आम्ही तुम्हाला हेल्प करू शकतो. कशा पद्धतीने, आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो एक स्पेशल कोर्स MS सेट एक्झाम 2024 पेपर टू इकॉनॉमिक्स साठी, ज्यामध्ये हा फुल कोर्स आहे. या कोर्समध्ये आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत संपूर्ण अभ्यासक्रम, मॉक टेस्ट, संपूर्ण अभ्यासक्रम नोट्स, व्हिडिओ लेक्चर्स प्लस लाईव्ह लेक्चर्स अँड मोस्ट इम्पॉर्टंट PYQs अँड पेपर 1 फुल कोर्स. म्हणजेच या फुल कोर्समध्ये तुमच्या पेपर 2 सोबतच पेपर 1 चं देखील प्रिपरेशन याच्यामध्ये होत आहे. म्हणजे हा फुल कोर्स पेपर 1 पेपर 2 चं प्रिपरेशन असल्यामुळे नक्कीच तुम्हाला मॅक्झिमम स्कोर करण्यासाठी खूप हेल्पफुल ठरणार आहे. आणि एक साथ दोन्ही विषयांचं प्रिपरेशन व्हावं या उद्देशाने हा फुल कोर्स डिझाईन करण्यात आलेला आहे. या पूर्ण कोर्सची फीस आहे 10,000 रुपीज. 20% डिस्काउंट त्याच्यावर देत आहोत. आफ्टर डिस्काउंट त्याची फीस होते 8,000 रुपीज. आणि या कोर्सला जॉईन होण्यासाठी फक्त इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करायचा आहे आणि प्ले स्टोरवरून ग्लोबल ऑनलाईन नावाचा ॲप डाउनलोड करून सर्च बॉक्समध्ये MS सेट इकॉनॉमिक्स सर्च केलं तरी देखील तुमचं काम होणार आहे. म्हणजे तुम्ही या कोर्सला जॉईन होणार आहे. हा कोर्स जो चालणार आहे तो 7 एप्रिल पर्यंत चालणार आहे. याची जी बॅच आहे ती असणार आहे आपली 7 फेब पासून. ठीक आहे. 7 फेब म्हणजे येत्या 2 दिवसामध्ये ही बॅच चालू होते, जी तुम्हाला हेल्पफुल ठरणार आहे येणाऱ्या एक्झामसाठी. ठीक आहे. सो डोंट वेट, डोंट हेजिटेट टू आस्क एनी क्वेश्चन. तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये टाका. मी त्याला लगेच रिप्लाय करेल, तुमच्या क्वेश्चनचा लगेच आन्सर शोधेल. आणि कुठलाही वेळ वाया न घालवता आपल्याला प्रिपरेशन सुरू करायचे आहे, कारण की खूप कमी वेळ राहिलेला आहे. ठीक आहे. 7 फेब पासून बॅच चालली आहे. तर 7 फेब पासून ते 7 एप्रिल पर्यंत टोटल 60 डेज आहे. त्या 60 डेज मध्ये तुम्हाला पेपर टू इकॉनॉमिक्स पेपर 1 तुमचं दोन्हीचंही प्रिपरेशन करायचं आहे. यासाठी हा खूप हेल्पफुल ठरणार आहे. सो पुढील व्हिडिओमध्ये आपल्याला पूर्ण पेपर टू इकॉनॉमिक्सचा सिलेबस बघायचा आहे. त्यातले कुठले इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत ते ओव्हरव्ह्यू मी केलेला आहे, तो तुम्ही बघू शकता. सो युनिट वाईज प्रिपरेशन घ्यायचं झालं तर बघा, हा युनिट फर्स्ट आहे मायक्रो इकॉनॉमिक्स. आता 7 ते 8 दिवस किंवा 5 ते 6 दिवसामध्ये जर हा युनिट तुम्हाला कंप्लीट करायचा असेल तर कोणते टॉपिक तुम्हाला करावे लागतील? थेअरी ऑफ कन्झ्युमर बिहेवियर, थेअरी ऑफ प्रोडक्शन अँड कॉस्ट, देन गेम थेअरी काय आहे, फॅक्टर प्राइसिंग काय आहे, देन पॅरेटो ऑप्टिमॅलिटी इम्पॉर्टंट आहे, वेलफेअर इकॉनॉमिक्स मध्ये सोशल वेलफेअर फंक्शन काय आहे, असिमेट्रिक इन्फॉर्मेशन, ॲडवर्स सिलेक्शन अँड मॉरल हजार्ड्स, हे तुम्हाला करायचं आहे मायक्रो मधून. ठीक आहे. असे काही जे आम्ही प्रिपरेशन तुमच्याकडून कोर्समध्ये करून घेतो ते काय आहे, 80 डेजचा प्लॅन आहे. याच्यामध्ये पूर्ण 10 युनिट्स सगळ्याच्या सगळे टॉपिक घेण्यापेक्षा फोकस स्टडी किंवा फोकस पॉइंट आपण त्याच्यावरती घेतो, जे तुम्हाला हेल्पफुल ठरणार आहेत येणाऱ्या एक्झाम मध्ये. ठीक आहे. तसं युनिट 2 मधून कोणते इम्पॉर्टंट पॉइंट्स असतील तर एक आहे नॅशनल इन्कम कन्सेप्ट्स, then consumption function, demand for money, accelerator, then ISLM model, business cycle, mountain. आता हा सेकंड टॉपिक जो आहे तो सेकंड युनिट जो आहे तो मोस्टली सगळ्याच इम्पॉर्टंट आहे, पण त्यातही टॉपिक मध्ये कोणता पॉइंट तुम्हाला जास्त लक्ष द्यायचा आणि कोणत्या पॉइंट वरती कमी फोकस करायचा आहे हे सुद्धा तुम्हाला लेक्चर्स मध्ये सांगितलं जाईल. एक एक लेक्चर जेव्हा आपण घेऊ त्यावेळेस. त्यानंतर स्टॅटिस्टिक्स अँड इकॉनॉमिक्स मधले कुठले टॉपिक इम्पॉर्टंट आहे, sampling methods, statistical inferences, then time series analysis and probability theory. So these are the some topics. आता या टॉपिक्स मध्ये हे टॉपिक्स कसे विचारले जातात, जेव्हा आपण लास्ट डेजला, ठीक आहे, आता सुरुवातीला आपण थेअरी स्टार्ट करणार आहोत 12 तारखेपासून, 12 जानेवारी पासून नवीन बॅच स्टार्ट होते. तर त्या नवीन बॅच मध्ये तुम्हाला काय करायचं आहे, प्रिपरेशन करायचं आहे. आणि त्या प्रिपरेशन मध्ये थेअरी लेक्चर सुरुवातीला होतील, मध्ये मध्ये MCQ लेक्चर्स होतील आणि शेवटी PYQs घेतले जातील. ठीक आहे. PYQs म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, जे अनालिसिस होतील तुम्हाला. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपण काय करूया, प्लॅन करूया. किंवा असंही प्लॅन करू शकतो की आधी काही दिवस PYQs घेऊया आणि त्यानंतर थेअरी लेक्चर स्टार्ट करू शकतो. म्हणजे तुम्हाला नेमके कशावरती क्वेश्चन्स विचारले जातात हे लक्षात घ्या. ठीक आहे. सो दोन्हीपैकी काही एक प्लॅन होऊ शकतो 12 तारखेपासून. ठीक आहे. तर मॅथमॅटिकल इकॉनॉमिक्स मध्ये सेट्स इम्पॉर्टंट आहे, स्टॅटिक ऑप्टिमिटी प्रॉब्लेम्स, आउटपुट इनपुट मॉडेल. ठीक आहे. इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स म्हणजे इंटरनॅशनल ट्रेड, थिअरीज ऑफ इंटरनॅशनल ट्रेड, एक्सचेंज रेट,
then tariff and non tariff barriers काय, GATT WTO important आहे. These are some important topics in unit 5. IMF and World Bank, these are some important topics from unit 5. Then unit 6 मध्ये काय important topics आहेत, मार्केट फेल्युअर काय आहे, रेग्युलेशन मार्केट काय आहे, टॅक्स आणि नॉन टॅक्स रेव्हेन्यू काय आहे, पब्लिक एक्सपेंडिचर, डेब्ट अँड मॅनेजमेंट, बजेटचे कुठले टाइप्स आहेत, फिस्कल पॉलिसी म्हणजे काय, हे काही इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत. देन मनी बँकिंग मध्ये काय आहे, सेंट्रल बँक, कमर्शियल बँक, NBFCs अँड कॅपिटल मार्केट अँड इट्स रेग्युलेशन्स. तर याच्यामध्ये काही युनिट्स बघा छोटे, जसे की मी म्हटले 7 ते 8 दिवस एका युनिटला लागू शकतात, पण त्याही पेक्षा कमी सुद्धा लागू शकतात. काही युनिट छोटे तर त्याच्यातले फोकस पॉइंट सुद्धा छोटे आहेत. ठीक आहे. 9th एन्व्हायरमेंटल इकॉनॉमिक्स अँड डेमोग्राफी, मार्केट फेल्युअर एक इम्पॉर्टंट आहे, पॉप्युलेशन थेरीज, देन लाईफ टेबल, बाकीचे एन्व्हायरमेंटल ॲज अ पब्लिक गुड पण इम्पॉर्टंट आहे. अँड लास्ट युनिट आहे इंडियन इकॉनॉमी, ज्यामध्ये इकॉनॉमिक ग्रोथ पॅटर्न, यातले जास्तीत जास्त पॉइंट्स खूप इम्पॉर्टंट आहेत, कारण मोस्टली सेट एक्झाम मध्ये याच्यावरती जास्त क्वेश्चन्स विचारले जातात. सो याला जास्त टाइम आपण देऊ शकतो, 7 ते 8 दिवसांपेक्षा 9 ते 10 दिवस आपण याला देऊ शकतो, जर सुरुवातीचे युनिट्स आपण फर्स्ट कव्हर केले तर. ठीक आहे. सो तयारीला लागा. 12 तारखेला फॉर्म भरल्यानंतर खूप थोडे दिवस हातात शिल्लक राहतात, जे तुम्हाला प्रिपरेशनसाठी उपयोगात आणायचे. ठीक आहे. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक यू सो मच.